एका लग्नाची दुसरी गोष्ट. माझं एक पहिलं वेपन नाहीये, माझ्याकडे खूप वेपन्स आहेत. आय गॉट युअर पॉइंट, पण तुम्ही काळजी करू नका. त्या गन पाहून मला त्याची किंमत कळते. यू डोंट वरी. मी कलेक्ट करतो ना वेपन. यप, ओके बाय. मी SMS करतो आता लगेच. बाय बाय. हाय मानो, नाम तो सुना होगा. हेलो, तू कोण आहेस? आणि या राधा देसाईच्या सभ्य घरामध्ये गनविषयी बोलतोयस. तुला राधाचा स्वभाव माहिती नाही वाटतं? हे तू जे काही आत्ता सगळं बोललायस ना, हे मी सांगू शकतो ना राधाला. कोण आहेस तू? अरे मानव, याच्याबद्दल मी तुला सांगितलंच नाही काही. कोण आहे हा मानव? म्हणजे हा राधाचा भाऊ आहे. राधा? महेश, यू डिडंट टेल मी. तुला मुलगा आहे? तुला? तू पप्पांना महेश म्हणतोस? माझ्या पप्पांना? हा असा मुलगा आहे तुझा? हा राधाचा मानलेला भाऊ आहे. राधाच्या लग्नामध्ये खूप काम केलं यानं. अरे गणाचा कान सुद्धा यानेच पिळला होता. माझ्या कानाचे का भुणभुण करतोय? माझा कान ओढायचा नाहीये ना? हॅलो, नाही, अजिबात नाही. आणि मी कोण आहे ना ते तुला कळेल. हा पप्पा कोण आहे? एक्सक्यूज मी आलोच. बस मी सांगतो. तुम्ही ऐकून कसं घेता त्याचं? काय का बस काय झालं? पप्पा, मी आल्यानंतर तो फोनवर बोलत होता. आणि तो काय बोलत होता माहिती? तो एका माणसाला असं म्हणाला की तू गन घेऊन ये, मी ती गन घ्यायला येतो. गन? मग अशा माणसाला तुम्ही कसं काय ठेवतो इथे? त्याला ताबडतोब हकलून द्या तुम्ही पप्पा. हे बघ, तो शूटर आहे. शूटर, नॅशनल लेवलचा शूटिंग चॅम्प आहे. तो गन विषयी बोलेल नाही तर कशाविषयी बोलेल? तो गन विकत घेईल नाही तर आणखीन काय घेईल मला सांग? अबीर नाव आहे त्याचं, अबीर. फार गोड मुलगा आहे रे. आपल्याकडे आलाय पेइंग गेस्ट म्हणून. एकटा आहे बिचारा, एकटा धडपडतोय. आई वडील विभक्त आहेत. पण तुला सांगतो, याच्या चेहऱ्यावर कधी म्हणून ते तुला दिसणार नाही. हा कायम हसतमुख. आय सी. बर, तू काय ज्यूस वगैरे घेणार? ज्यूस? हा. अरे हो, अबीर घरी आल्यापासून आनंद, चहा, कॉफी सगळं बंद आहे. आनंद? मी फक्त ज्यूस घेतो. ज्यूस दिवस रात्र. घेणार आहेस? पाणी. पाणी आण. तुमच्या पाणवठ्यावरचं पाणी ग्रहण करून सांगतो पप्पा. या पाणावलेल्या डोळ्यांनी शपथ घेतो की तुमच्या पाण्याला जागेन आणि या अबीरचा छडा लावेलच. हाय कुहू. हाय बट मोगऱ्या. एक मुलगी रागवली का माझ्यावर? आबोला धरलाय माझ्यावर. हा फोन कुहूच्या बाबांनी नाही ना उचललाय? मीच बोलतेय, मीच उचललाय फोन. म्हणजे खरं तर मी बोलणारच नव्हते तुझ्याशी, पण तू माझ्याशी काहीच बोलत नाहीस, तू मला काहीच सांगत नाहीस. अगं म्हणून तर फोन केला ना मी. म्हणजे मला जे सांगायचंय ना ते आपण बाहेर भेटून सांगू का मी? म्हणजे काय होईल, मला जे सांगायचंय ते मी मनमोकळपणे सांगू शकेन. फोनवर ते नाही सांगू शकणार. कुठे भेटायचंय प्रभात? आणि असं काय तुला मला फोनवर सांगता येणार नाहीये, भेटूनच सांगावं लागणार आहे प्रत्यक्षात? अगं ऐक ना, मी काय म्हणतोय, फोनवर सांगण्यापेक्षा मी भेटून सांगू का तुला? ए प्रभात ऐक, हे बघ आपण तेच परत परत बोलतोय. मला बाई कंटाळा आलाय आता अगदी. तुला कळत नाहीये का की तू गोल 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 बोलतोयस?
म्हणून मी गोलगोल आहे ना, म्हणून मी गोलगोल बोलतो. अरे माझ्या गोलगप्प्या, ओके माझ्या गुलमोऱ्या, हो माझ्या फुटबॉल्या, हो ग माझ्या सोन पापड्या. हो रे माझ्या एसी जाऊ दे, मला आता काही उपमा बिपमा सुचत नाहीत. कारण गोल गोल कसा असणार ना, इतक्या वस्तू जगात असतात काही एवढ्या गोल वस्तू. आता नाहीयेत उपमा, उरल्या नाहीयेत, सगळ्या संपल्या. चंद्र, सूर्य, पृथ्वी सगळे गोल असतात की. साबुदाणा पण गोल असतो. अरे माझ्या साबुदाण्या. बरं ऐक, मी आता पटकन तयारी करते आणि तुला भेटते. हा ओके बाय. बाय. कसं सांगू. आणि मग रुपाली चिडली नाही ना, चिडत नाही ती हल्ली. हल्ली आमचं बरं चाललंय. स्वतःचे निर्णय स्वतः घेते, कधी कधी स्वयंपाक सुद्धा करते. तुला सांगू का, भांडणच होत नाहीत ग आमची हल्ली. चांगलं आहे ना. चांगलं आहे, पण मला सांग आता मग मी काय करण कडून तुला भेटायला यायचं. मी काय बाबा किंवा देवी मा वगैरे का रे, की फक्त समस्या असल्या कीच मला भेटायचं. असं नाही. म्हणजे मलाही प्रश्न असू शकतात, प्रॉब्लेम्स असू शकतात, त्याच्यावर कधी विचार केलायस का तू? तुला आणि प्रॉब्लेम पळून जातील तुला बघून घाव. खरंय. बरं ते जाऊ दे, विषयांतर सोडून ते मला सांग की काय एवढ्या अर्जंटली बोलवून का घेतलंय? काय असं बोलायचं होतं जे फोनवर बोलण्यासारखं नव्हतं? मला राधाबद्दल बोलायचं होतं. राधा माणसं मुळापासून पार बदलू शकतात याचा पूर्ण अनुभव घेते मी. अच्छा. म्हणजे बघा, पूर्वी मी जेव्हा राधाला बघायचे ना, तेव्हा तिच्यात मी दिसायचे. आता इतकी बदलली आहे ती, पूर्ण संसारी गृहिणी वगैरे झाली आहे. आय डिडंट मीन टू से इट की गृहिणी किंवा संसारी असणं वाईट आहे वगैरे, असं नाही मला म्हणायचं. पण आणि तसंही ती करिअरकडे दुर्लक्ष वगैरे करत नाहीये, पण ती रमलीये लग्नात, संसारात रममाण झालीये. मी तिच्याशी बोलले तर मला म्हणाली थोड्या दिवसाच आहे ना, कदाचित म्हणून असेल. मला कळलं नाही नेमकं तिला काय म्हणायचं होतं. म्हणजे थोड्याच दिवसात सरावाचं होईल वगैरे असं काही म्हणायचं होतं का? लक्षात नाही आलं माझ्या काही. हा तसंच असेल. विनोद, मला सतत असं वाटतंय की घरात असं काहीतरी चालू आहे जे मला माहित नाहीये. हो मला माहिती आहे. नाही म्हणजे काहीतरी चाललं आहे असं तुला वाटतंय, असं म्हणजे किंवा राधा बदलली आहे हे मला माहिती आहे असं मी म्हणत होतो. मी बोलून बघू का तिच्याशी? हो बोल ना तू बोल. बघ राधाला खरंच गरज आहे का कोणीतरी तिच्याशी बोलण्याची. पण बोलायला गेल्यानंतर मनमोकळपणाने बोलायला पाहिजे त्यांनी. म्हणजे हा विषय निघाल्यानंतर ती असं एकदम अग्रेसिव्हलीच जर नाही. बोल तिच्याशी बोल. हाय अबीर. हो हाय. तू कधी आलीस? मी आत्ताच. ऐक ना, त्यामध्ये सुरळीच्या वड्या आहेत, सुप्रिया काकूनी पाठवल्यात आणि तुझा फीडबॅक मागवलाय. कशा झाल्यात सांग. तू असं का चेहरा लपून बसलायस? नाही काय नाही, कुठे काय नाही. काय रे, आणि हे काय औषध काय झालंय? मला ना सिरियस इंजुरी झाली आहे. ओ माय गॉड. शूटिंगच्या इथे का? नाही घरी येत होतो, दगड दिसलाच नाही मला, एक ठेच लागली. ही सिरियस इंजुरी ही आहे का? हा म्हणजे तशी सिरियस नाही पण होऊ शकते. क्लीन करून टाक. नाही इट्स ओके. मी माझ्या फिजिओची अपॉइंटमेंट घेतली आहे मगाशी. उद्या जे मिळाली 4ची. तू ह्याच्यासाठी तुझ्या फिजिओची अपॉइंटमेंट घेतलीस?
हे हा म्हणजे काय ना कॉम्प्लिकेशन व्हायला नको. सॉरी, यात काय कॉम्प्लिकेशन होणार आहेत? अबीर, ते क्लीन करून टाक, बांधून टाक. नाही 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 अरे नाही तू काय असा जखम घेऊन फिरणार आहेस का घरभर? माझं घर खराब करशील बाबा ते नाही, मी इथेच बसून राहीन. मी नाही कुठे फिरणार. मी काही खराब नाही करणार. उद्या 4 वाजेपर्यंत तू इथे बसून राहशील? हा नाही तसं नाही, पण आय मॅनेज, डोंट वरी. मी नको, पण ते आता काही करायला नको, औषध वगैरे. अबीर, आर यू सिरियस? या आय एम सिरियस. तुला खरंच पाहायला लागलंय का तू डोक्यावर पडलायस? बरं आता प्लीज मस्करी करू नकोस. आय एम सिरियस. मला हे सहन नाही होत. मला ना खूप दुखतं ते, मला त्रास होतो. मी बाकी काही सहन करू शकतो. हे आयोडीन, हे औषध, हे ड्रेसिंग मी नाही करू शकत. मी नाही पाहू शकत. आय एम सॉरी. तू खरंच घाबरलास का अबीर? मी लहानपणापासून घाबरतो. हो. तू अरे बांधून टाक, काही नाही होणार. नाही प्लीज नको. तू बांध, नाही तर मी बांधेन. नाही प्लीज नको. मी एरवी कोणासाठी असं काही करत नाही, पण प्लीज मला बघ. प्लीज राधा, प्लीज नको. मला प्लीज. खूप हसू येते अबीर. एक काम कर अबीर, मी अजून हातही नाही लावलाय जखमेला. ओके. तू अति करू नको, मला उशीर होतोय, मला निघायचंय लवकर. चल लवकर चल. मी इधर नाही मी नाही इधर करू मला शकत. बँडेज कापून दे. मी चल लवकर, काही होत नाही. चल, काही नाही काही नाही होत, काही नाही. एक मिनिट आहे बाय. तू पुसून टाकलं असतस ना लगेच, तेवढं रक्त दिसलंच नसतं, म्हणून घाबरायला होतंय तुला. झालं. तू खरंच खरं करतोयस ना? मला फनी वाटतंय. प्लीज मस्करी करू नकोस. नाही हसत. हे बघ झालं. कमाल आहेस तू. गच्ची प्रोग्राम झाला ना हल्ली खूप दिवस. हे एवढं बिझी शेड्यूल कामच आहे काय. नाही कळलंय मला सगळं. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, होत उषकाल हा. दादा काय झालं? काय टेन्शन आहे का तुला? तुला कसं कळलं? अरे तू जेव्हा असं मोठ्यांदा गातोस ना, तेव्हा अख्ख्या घराला कळतं की तू टेन्शन मध्ये आहेस. काय झालंय? अरे बापरे, म्हणजे गणाला पण कळलं असेल का? त्याला कळायला नको होतं. ठीक आहे, आपल्या घरात प्रॉब्लेम घनामुळे चालू आहे की नाही? हो. त्याला कळून चालेल का? अच्छा, म्हणजे घनाला कळायला नको तो की आपल्याला अमेरिकेचं कळलंय. आवाज मोठा नको, हालचाल सोबत जपून करायची, आणि त्याला काही कळता कामा नाही की आपल्याला अमेरिकेचं कळलंय आणि आपण म्हणजे त्याला कळायला नको का की आपल्याला अमेरिकेचं हळू बोल. माझा आवाज एवढाच आहे. मग तू बोलूच नको, हावभाव करून सांग मला. हे माऊ 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 बोलच मारामाऱ्या करता तुम्ही. बुक्का कशाला? बुक्का अबीर. अबीरचा कुत्रा माऊ बोलत. अबीरचा कुत्रा रडतोय. उत्तत मचू. खूप वारं येते, थंडी वाजते. अमेरिका रे बाबा. हळू हेच तर बोलायचं नव्हतं ना कुठे. अच्छा, हे बोलायचं नव्हतं का? अरे मला वाटलं हे थोडस चालतं बोललेलं. बर नाही, पण मी तुला सांगत होतो ना हातवारे करून. तू 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 बोल. तू हातवारे करू नकोस, मला काही कळत नाही तुझे हातवारे. बोल. सांगू का? भाऊ आहे ना, ती सांगत होती की अबीर अमेरिकेवरनं आलाय. हा, तर त्याला सांगायचं घनाला की अमेरिकेला जाऊ नकोस. तो अबीर का आपल्याला मदत करेल? अरे तो चांगला मुलगा आहे. कोण चांगला मुलगा रे?
चिकू 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 छोची तू मी म्हणजे काय हो का रे पहाट चांगला मुलगा कोण पहाट जो कुपेक्षा लहान आहे पण तिच्यापेक्षा मोठा दिसतो तो प्रभात पहाट अच्छा पण हा ए तो प्रभात म्हणतोय पण तू म्हणत होतास की मी चांगला मुलगा म्हणून हो तूच रे चांगला मुलगा आहे नाही तो पहाड बद्दलच बोलत होता असं हात वरती करून खूप बारस होतं मी घनाबद्दल बोलत होतो नाही पहाड बद्दल तू बोलत हात वरती करून एक मिनिट तुम्ही नंतर ठरवा कोण चांगला मुलगा ते मी काहीतरी वेगळं विचारायला आलोय गच्ची प्रोग्राम झाला ना हल्ली खूप दिवस एवढं बिझी शेड्यूल कामच आहे काय नाही कळलंय मला सगळं बघा उद्या रात्रीचं जमतं का काय कळलंय हो नाही कळलं नाही काही कळत नाही बराबर पहचाना की नाही स्टॉप इट प्लीज स्टॉप इट प्राची मी इथे पेंगेस म्हणून राहतो मी पैसे देतो याचा अर्थ प्रत्येक गोष्टीला मी आन्सरेबल नाहीये तुम्हाला एका लग्नाची दुसरी गोष्ट एका लग्नाची दुसरी गोष्ट सो मी जेव्हा राधा बहिणुडीकडे बघते ना तेव्हा मला इतका त्रास होतो तिला त्रास होताना बघून आणि मग विचित्र वाटायला लागतं. शब्द बोलू नकोस मला बोलू दे कारण तू बोलायला लागलीस की माझं सगळं अवसान गळून पडत त्यामुळे आता मला बोलू दे बोल ना काय म्हणतोस आता बोल ना मी गप्पा बसले ना तू तिकडे बघ ना मी असं नाही बोलू शकत काय हे बघ मी जेव्हा 10 वर्षाचा होतो ना तेव्हा माझ्याकडनं एक चूक घडली काय चूक कसली चूक काय काय ते बोल ना लवकर इकडे इकडे बघून बोल आणि नको हे बघ म्हणजे तेव्हा ती मला चूक नव्हती वाटली पण मी माझ्या तालीम मास्तरांना म्हणजे माझ्या गुरुजींना मी वचन दिलंय बोल लवकर की मी आजन्म ब्रह्मचारी राहीन तुम्ही त्यांना वचन देऊन बसला मी काय करू तुम्ही त्यांचं वचन मुक्त पण नाही होऊ शकत हे सगळं ना हे माझ्या प्रेमात पडायच्या आधी सांगायला हवं होतंस मला का नाही सांगितलं प्रेमात सगळं विसरून गेलो ग प्रभात तुला आत्ता आठवलंय का आठवलं मी काय करू जा त्यांना सांग म्हणून शपथ मागे घ्या सिंपल त्यांना सांग ना शपथ मागे घ्या कारण मी माझ्या कुला पण वचन दिलंय नाही सांगू शकत का कारण ते गेले मग शोध त्यांना शोधून काढ कळतंय का कसं शोधून काढू ते तेव्हा घरी गेले आता काय मला वचन पाळावं लागेल ना हे बघ तू जर का माझ्याशी असं बोलणार असशील ना तू वचन बिचन पाळणार असशील ना तर मी तुला सांगून ठेवते की मी तुझ्याशी कधीही लग्न करणार नाही प्रभात कळतंय का पण तेच तर वचन आहे ना ऐक ना तू ऐक ना माझं ऐक ना मी काय बोलतो ते ऐक ना तू वाटत येऊ नकोस मध्ये मी सांगते तुला तू चालायला लागे पण ऐक ना तू असं रागू नको मी काय एक शब्द बोल नकोस आता पण ऐक ना प्लीज तू सॉरी मी काय हॅलो हा
आता पण ना लहान मुलांच्या वर्ताने अक्षरशः इतनी बारिश आहे पण छत्री घेऊन जाणार नाही हा माणूस. किती वेळा सांगितलं आणि आता आल्यावर म्हणेल आहा काय मस्त पावसात भिजायला मज्जा आली. अरे पण झेपतंय का तुला हे सगळं? आता उद्या बघ कसं रडत बसेल. सर्दी झालीये, तापच आलाय. म्हणून राधाला काळजी वाटते त्याची. कसला कोसळतोय नुसता. कोण? कोण काय? पाऊस. नाही म्हणजे पाऊस मलाही आवडतो, तसा सगळ्यांनाच आवडतो पाऊस. आणि तुम्हा तरुण बंधांना फारच आवडत असेल नाही? म्हणजे असं एकदम असं रोमॅन्टिक वगैरे काहीतरी वाटतं नाही तुम्हाला? अरे माझा लेक मुद्दाहून पावसात भिजायला इथे यायचा आणि मज्जा यायची नुसती भिजायला. म्हणजे ना असं बघ पाऊस पडतो आणि भजी. ह्या समथिंग मी माझ्यासाठी सॅलेड केलेलं आहे. तुला हवं असेल तर मी तुझ्यासाठी पण काहीतरी करेन. ऍक्च्युली आवडलं असतं, नाही पण प्रॉब्लेम काय होतो माहितीये ना माझा, नुसतं सलाड खाऊन झोपलं ना तर झोपच येत नाही आणि ना मग असं मध्यरात्री गुरगुरू व्हायला लागतं पोटात आणि मग मी फ्रीज शोधत बसते काहीतरी खायला. इट्स ओके, इट्स ओके. तुम्ही तुमचं डिनर घ्या, भज्या बिर्याण्या वगैरे. मी आणि माझं सॅलेड बरं आहे, मी माझ्या रूम मध्ये जाऊन खातो ना. अबीर असं मला म्हण. अगं बाई लंगडतोस का? काय झालं? अरे देवा एवढं लागलं तू बोलला नाहीस मला. टिटॅनिस इंजेक्शन घ्यावं लागेल तुला. मी घेतलंय टिटॅनिस इंजेक्शन घेतलंय. हो का? नाही 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 पण नुसतं इंजेक्शन घेऊन चालणार नाही. ऐक 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 बघ, मी तुला मस्तपैकी आता हळदीचा लेप करून लावते. त्यापेक्षा असं कर ना, दूध आणि हळद घे तू, गरम गरम दूध. हळद ना आतून आपल्याला बरं करते. बोलते कशाला, मी आता करून आणते तुझ्यासाठी. प्राची, मी माझी काळजी घ्यायला सक्षम आहे. ओके, पण तरी सुद्धा मी तुझ्यापेक्षा मोठे म्हणून तू माझं ऐकलं पाहिजे. समजलं तुला? हा समझ गए मैं. होता है ऐसा बच्चू. घरच्यांची आठवण येते ना आणि असं लागलं बिगलं ना की जरा जास्तच आठवण येते आपल्याला. बराबर पहिचाना की नाही? स्टॉप इट, प्लीज स्टॉप इट प्राची. मी इथे पेइंग गेस्ट म्हणून राहतो, मी पैसे देतो याचा अर्थ प्रत्येक गोष्टीला मी आन्सरेबल नाहीये तुम्हाला. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.